त्यालाही जगण्याचा अधिकार आहे त्याच्या मर्जीनं आणि आहे तसं. त्याला चालता येत नाही पण रांगण्यात सुद्धा तो खुश आहे. बोलता येत नाही पण मुकेपणात कम्फर्टेबल आहे. हाताने खाताही येत नाही पण कोणीही कसंही भरवलं तरी हसण्यात गुंग आहे. जगण्याच्या तशा कल्पना नाहीच मुळी, पण जगण्यावर तक्रार पण नाहीये. खूप हट्टी येतो पण मेंदूतच काहीतरी फॉल्ट आहे. त्याला आकडेमोड जमत नाही हो, काहीतरी नक्की मिसिंग आहे. त्याला निर्माण करताना देवानं नक्की एक डुलका घेतला आहे आणि त्याला घडवताना काहीतरी तो विसरला आहे. देवच तो, त्याला कसं काय काही म्हणायचं. त्यानं जे दिलंय ते स्वीकारायचं. हे जर आईनं स्वीकारलं तर तिला सुद्धा अनुभवता येईल तिचं हसणं. आहे तसं स्वीकारणं तेच तर आहे खरं जगणं. आई, तू भारत माते इतकीच महान आहेस, स्वतःला सिद्ध करत बसू नकोस. त्याच्यासारखं तूही जग स्वतंत्रपणे. फक्त त्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोग तुझ्या लेकरासोबत, तोही मनसोक्त.